नमस्कार मंडळी, मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। आता थंडी चालू झाली आहे, काहीतरी गरम प्यावंसं वाटतं, तर हे हॉट अँड सॉवर सूप तुमच्यासाठीच आहे। तर चला बनवूया। तर मी ते गाजर घेतलेलं आहे अर्धा कप, अद्रक घेतले बारीक चिरून, कोबी घेतला आहे 1 कपची बारीक चिरून, कांद्याची पात घेतली थोडी, मिरचीचे तुकडे घेतलेत 5 ते 6, लसूण घेतलेले 5-6 कळे बारीक चिरून, बीन्स घेतली अर्धा कप, 1 कप मी मशरूम घेतले बारीक चिरून, इथं लिंबू घेतलेला आहे अर्धा मी, तेल घेतलेले आहे अर्धा दीड पळी, इथे सोया सॉस, चिली सॉस आणि व्हिनेगर घेतलेला आहे सूपमध्ये घालण्यासाठी। तर इथे मी आता कढई ठेवते तापायला। तर मी कढईमध्ये इथे दीड पळी तेल घालून घेते। आपलं तेल गरम झालं की मग आपण त्यात लसूण घालून घेणार आहे 1 मोठा चमचा भरून। तर मी ते लसूण घालून घेते। नंतर मी इथे अद्रक घालून घेते 1 मोठा चमचा, मिरच्या घालून घेते 5 ते 6 तुकडे, नंतर गाजर घालून घेते, गाजर, बीन्स, कोबी घालून घेणार आहे, मशरूम घालून घेणार आहे। आता या सगळ्या भाज्या मी थोड्याशा फ्राय करून घेते। फ्राय करून घ्यायच्या थोड्याशा, म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो भाज्यांमधला। आणि त्यात मी आता तुम्हाला जसं लागेल, तुमच्या घरात किती मेंबर आहेत त्याप्रमाणे पाणी घालून घ्या। माझ्या घरात 5 जण आहेत तर मी 5 कप पाणी घालून घेते। त्यात आता मी सोया सॉस घालून घेते 1 मोठा चमचा, चिली सॉस घालून व्हिनेगर घालणार आहे मी आता इथे 1 मोठा चमचा भरून, चिली सॉस घालते 1 चमचा, काळी मिरी पूड ना ती घालून घ्यायची 1 चमचा, मीठ तुम्ही तुमच्या चवीच्यानुसार कमी किंवा तुम्हाला जसं लागेल तसं घाला, पण शक्यतो कमीच घाला मीठ, कारण की सूप सोया सॉसमध्ये खूप मीठ राहतं। तर मी आता इथे कॉर्नस्टार्च घेते स्लरी करून, आणि आपलं सूप उकळून झालेलं आहे तर मी ते कॉर्नस्टार्च त्यात घालून घेते। मी 2-3 चमचे कॉर्नस्टार्च मिक्स करून घेतलेले पाण्यात, आणि ते घातल्यानंतर एक मोठी उकळी काढून घ्यायची थोडंसं घट्ट होईपर्यंत। तर आता आपलं सूप तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर मी काढून घेते इथे बाउलमध्ये। तर बघा तुम्ही किती छान झालेलं आहे सूप, आणि तुम्ही हे करून पहा, आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। तर मी इथे लिंबू पिळून घेतलेला आहे, जो मी अर्धा घेतला होता तो तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे सूप। थोडीशी मी इथं वरती कांद्याची पात पण भरभरलेली आहे, तुम्ही हे नक्की करून पहा।